घरच्या घरी बनवलेली साधी पण एकदम धम्माल चवीची. तर आज आपण बनवणार आहोत अशी भाजी जी रोजच्या जेवणातही स्पेशल वाटते. पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाल्यांचा सुगंध आणि मऊ चवळीचा परफेक्ट कॉम्बिनेशन. तर ही आहे चवळीची रस्सा भाजी. चला तर मग अगदी सोप्या स्टेपमध्ये ही चविष्ट भाजी बनवूया. तर सर्वात आधी आपल्याला एका भांड्यात 1 कप चवळी छान धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्यात पाणी घालून 20-30 मिनिटं भिजत ठेवायची आहे. आता आपण या चवळीला कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घेऊया. त्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये चवळी घातली आहे, सोबतच मीठ घातलं, हळद घातलं आणि 1 टोमॅटो टाकते आहे सोबतच. तर आता या चवळीच्या आपण कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे आपली चवळी छान शिजेल. तोपर्यंत एक मसाला करायला घेऊया. तर इथं मी 2-4 चमचे खोबरं घेतलं आहे किसलेलं. ते छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथं बघा मस्त लालसर झालं आहे आपलं खोबरं. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आता हे खोबरं काढून झालं की एक मोठा कांदा मी इथं उभा कापून घेतलेला आहे. तो छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. मी थोडंसं तेल घातलं आहे कांदा भाजायसाठी. आता हा कांदा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे आपला मसाला खूप छान रेडी होईल. तर इथं बघा आपला कांदा मस्त लालसर झाला आहे. आता त्याच प्लेटमध्ये आपण कांदा पण काढून घेऊया आणि नंतर मी इथं 1 चमचा धने घेतले आहे, ते छान भाजून घेऊया. आता सोबतच याच्यामध्ये जिरं पण घालते आहे, म्हणजे दोन्ही पण सोबतच भाजून होईल. जिरं थोडं लेट घालायचं, म्हणजे धने भाजायला थोडा टाईम लागते, जिरं भाजायला कमी टाईम लागते, म्हणून मी जिरं नंतर टाकलं आहे. तर आता हे दोन्ही आपले छान भाजून झालं आहे. आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये घालणार आहे आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे सर्व आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता याचं वाटण तयार करून घेऊया. इथं बघा आपलं वाटण रेडी झालं आहे. चला आता फोडणी द्यायला घेऊ. तर फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये मी 5-6 चमचे तेल घेतलं. आता तेल छान गरम होऊ द्यायचं. गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मस्त जिरं घालायचं अर्धा चमचा आणि नंतर आपण वाटून घेतलेलं ते वाटण घालायचं कांदा खोबऱ्याचं आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथं बघा मस्त तेल सुटतंय आता आपल्या वाटणाला. इथं छान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आपलं वाटण मस्त परतून झालं आहे. याच्यामध्ये सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि बस. धनेपूड नाही टाकली तरी चालेल, आपण धने मसाल्यामध्ये घेतलेच आहे. तर आता हा मसाला छान परत तेल सुटेपर्यंत मस्त एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हा मसाला आपला खाली कढईला लागणार नाही. तर आता थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटं मी याला मस्त मंद आचेवर शिजू देते. तर इथं त्याआधी मी थोडी कस्तुरी मेथी घातली. ही ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल. आणि आता झाकण ठेवून आपण याला 2 मिनिटं शिजायला ठेवू मसाल्याला. तर तोपर्यंत आपण आपली चवळी शिजली का बघूया. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि चवळी पण छान शिजली आहे. तर आपल्या मसाल्याला पण आता मस्त तेल सुटलं आहे. बघा तुम्ही बघू शकता कढईने मस्त तेल सुटलं आहे. आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला की याच्यामध्ये घालूया आपण चवळीमधलं जे टोमॅटो आहे ते टोमॅटो घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आणि नंतर याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली चवळी घालूया. तर इथं बघा मी पूर्ण डब्यातली चवळी याच्यामध्ये घातली आणि ते पाणी होतं ते पण घातलं. चवळीचं जे पाणी होतं सोबतच डब्यामध्ये ते पण घातलं आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त याला छान मंद आचेवर उकळी काढायची. तर इथं बघा किती छान झाली आहे आपली भाजी आणि रंग पण एकदम मस्त आला आहे. थोडीशी अशी स्मॅश करायची, म्हणजे आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो. आणि मग काय लास्टला मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि एक उकळी काढून घ्यायची. तर इथं बघा आपली मस्त मसालेदार चमचमीत चवळी रेडी आहे. एकदम सुगंधी भाजी मस्त गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा पोळीसोबत खूपच छान लागते. जर ही रेसिपी आवडली असेल तर स्वामीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत.